श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा. स्वामींच्या आजचा हा दिवस खूप आनंदाचा आहे. प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री स्वामी समर्थ नावासह हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. जो भाग्यवान असेल तोच हा स्वामींच्या लीलाचं वर्णन ऐकणार आहे. कारण वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन, सांगता वाचता ऐकता वक्ता श्रोता दोघेही, हे स्वामींनी सांगितलं आहे की स्वामींच्या गुणांचं वर्णन ऐकलं तरी स्वामी आपले असंख्य पाप हे नाहीसे करतात. दादा हे अहिल्यानगर येथील रहिवासी आहे. चला तर मग आपण दादांच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन. स्वामी भक्तांनो, मी पूर्णपणे नास्तिक होतो. मला देवाला अजिबात विश्वास नव्हता. देव असतो हे मला वाटत नव्हतं. मी फक्त कर्मावरती विश्वास ठेवत होतो. माझं मन हे खूप स्वच्छ आणि निर्मळ. मी कधीही कुणाविषयी द्वेषभाव केला नाही. कोणी माझ्याशी कपटवाने वागतंय हे देखील मला कधी कळालं नाही की कोणी माझ्याशी कसं वागतं आहे. मी साध्या मनाने सर्वांशी बोलत वागत असतो. म्हणूनच म्हणतात ना, जो साध्या मनाने वागतो त्याचा देव कधीही साथ सोडत नाही. असंच माझ्या बाबतीत देखील घडलं. स्वामी भक्तांनो, मी एकादशीला देखील मटण खात असायचो, गुरुवार देखील खात असायचो, मांसाहार करायचो. कधीच असा वार नव्हता की मी त्या वारी पाळत असायचो. मी म्हणायचो की देवाने त्यांना कशासाठी बनवलं आहे, मला खाण्यासाठीच, आपल्याला खाण्यासाठीच त्यांना बनवलं आहे. जर त्यांना खाल्लं नाही तर सृष्टीचा समतोल राहणार नाही, असं मी म्हणायचो. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचं आगमन कसं झालं. माझी जी आई आहे ती अपंग आहे. माझे वडील हे साधे भोळे, भाऊ देखील अपंग. मी एकटाच घरातील व्यवस्थित होतो. घरची परिस्थिती एकदम हलाखीची. आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांड्याचं काम करत होती. वडील मोलमजुरी करून उपजीविका आमची अशी चालत असे. कोणी काही शिळं वगैरे काही दिलं तर ते खायचं. आणि आपल्या घरी जर एखादा सण असेल तर आमच्या घरी मिरची भाकर असायची. इथपर्यंत आमची हलाखीची परिस्थिती होती. खूप बिकट परिस्थिती. इतरांचे वापरलेले कपडे घालायचे इथपर्यंत होतं. आणि मला क्रिकेटचा हा फार नाद होता. मी फार क्रिकेट खेळायचो. त्या दरम्यान काय झालं की मी 10वीला होतो. 10वीला असताना मी काहीच अभ्यास केला नाही. कारण मी खूप मुलांमध्ये फिरायचो. अभ्यास वगैरे काहीच केला नाही. त्यामुळे मी 10वीमध्ये फेल झालो. ज्यावेळेस 10वीत फेल झालो त्यावेळेस सर्वांनी खूप बोल लावले. माझ्याकडे जे कोणी बघायचं ते वेगळ्या दृष्टीने बघायचं की याचे आई वडील किती कष्ट करतात आणि हा कसा वागतो, याने कसं वागायला पाहिजे, असे सर्वजण बोलायला लागले. त्यावेळेस मला कुठेतरी क्लिक झालं की नाही, आपण कुठेतरी चुकतोय. आपण आपली परिस्थिती ही बदलू शकतो. आपल्यामध्ये ते सामर्थ्य आहे. मग आपण वाया का बरं घालायचं. मग मी खूप कष्ट करायचे ठरवलं. मी मोलमजुरी करून जायला लागलो. त्यानंतर खूप लांब सायकलवरती जवळपास 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती सायकलवरती क्लास लावले. क्लासला जाऊ लागलो. जे बॅकलॉगचे विषय होते ते विषय मी देण्याचं ठरवलं. मी काबाड कष्ट करू लागलो. खांदीच्या कामाला जाऊ लागलो. शेतामध्ये मोलमजुरी करून जे पैसे यायचे त्यामध्ये मी माझं शिक्षण आता पूर्ण करू लागलो. माझे जे काही विषय राहिले होते ते विषय मी सोडून घेतले. खूप खूप अभ्यास केला आणि ते विषय सोडून घेतले. त्यानंतर 11वीला ॲडमिशन घेतलं. आता 11वीला आपल्याला तर काही सायन्स जमणार नाही असं मनामध्ये खूप भीती होती. त्यामुळे सायन्स मी काही घेतलं नाही. मी आर्टमध्ये प्रवेश केला. आर्टमध्ये माझी 11वी-12वी कंप्लीट झाली. त्यानंतर आता पुढे काय करायचं, BSc करूया, त्याला पैसे कमी लागतात असं होतं. कारण मी काम करूनच माझं शिक्षण आता करत होतो. तर BScला ॲडमिशन केलं. पण माझे जे मित्र होते दुसरे ते दुसऱ्या फील्डमध्ये गेले होते. नर्सिंगला ते गेले आणि त्यामुळे मलाही वाटलं की आता आपण देखील नर्सिंगला जाऊया असं वाटलं. पण पैसे नसल्यामुळे, पण मग म्हणतात ना, देवच साथ देत असतो त्यावेळेस. आणि असंच झालं. मामा वगैरे ओळखीने
माझं ॲडमिशन केलं आणि मी स्वतः तिथे लोन उचलून मी नोकरीला लागल्यानंतर माझे पैसे फेडेन असं सांगितलं. कारण घरच्यांकडे तेवढे पैसेच नव्हते. जे काही थोडेफार पैसे व्हायचे ते घरचे मला द्यायचे. माझे वडील फाटके कपडे, फाटके चपला घालत असायचे आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथे ॲडमिशन घेतल्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स मला आले. कारण इंग्लिश माझं नसल्यामुळे मला ते खूप अवघड वाटायचं. मी अगोदर तर कॉलेजलाच गेलो नाही 8-10 दिवस. मला वाटलं की हे खूप अवघड आहे, हे मला जमणार नाही. पण दुसरे मुलं म्हटले, "अरे तुलाच काय, आम्हाला देखील काहीच कळत नाही." त्यावेळेस मला कॉन्फिडन्स आला आणि मग मी पुन्हा ठरवलं आणि खूप अभ्यास करायला लागलो. आणि मग त्यानंतर हळू असेच दिवस गेले. माझे कॉलेज कंप्लीट झालं. कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर आम्ही ब्राह्मणाला पत्रिका दाखवली. त्यावेळी ब्राह्मणांनी सांगितलं, की तुमच्या नशिबामध्ये जॉब विषयच नाही, गव्हर्नमेंट जॉब तुमच्या नशिबामध्ये नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी खूप कष्ट करत होतो, खूप अभ्यास करत होतो आणि माझं मन हे खूप छान होतं. त्यामुळेच मला गव्हर्नमेंट जॉब लागला. गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर स्वामी भक्तांनो, आता माझ्या जीवनामध्ये स्वामींचे आगमन होणार होते. कारण ज्या मुलीशी माझं लग्न होणार होतं, ती मुलगी स्वामींची निस्सीम भक्त होती. तिला स्वामींचं खूप वेड होतं आणि तिच्यामुळे मग माझं लग्न झालं आणि तिच्यामुळे मला स्वामी काय हे कळायला लागलं. पण अगोदर मीही तिची खूप थट्टा करायचो. "काय तू स्वामींपुढे बसते?" असं वगैरे तिला खूप बोलायचो. पण तिचा विश्वास स्वामींवरती फार होता. ती स्वामींचं घरामध्ये खूप करायची. त्यावेळेस मला असं वाटायचं, की हे स्वामींचं का बरं एवढं करते आहे? आणि हळू दिवस असेच गेले. स्वामींनी मग एक अनुभव मला द्यायला सुरुवात केली. माझ्या म्हणतात ना, घरामध्ये जर स्त्री जर सेवेकरी असेल, तर पूर्ण घर हे सेवेकरी बनवत असती. तसंच काही झालं, तिने पूर्ण वातावरण घरात स्वामीमय केलं. मग घरामध्ये नॉन-व्हेज वगैरे पूर्णपणे बंद झालं आणि त्यानंतर काय झालं, की मग मलाही खाण्याची इच्छा होत नव्हती. मी बाहेरच खायचो, घरी काही खात नव्हतो. मग मला स्वामींनी एक असा अनुभव दिला, तो अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. माझा जो अपंग भाऊ होता, त्याचं लग्न आम्ही जवळपास 3 ते 4 वर्ष त्याला बघत होतो. आमच्या पाठीमागे कोणीच नव्हतं, कोणीच बघत नव्हतं. सर्व काही धडपड माझीच चालू होती. तो अपंग असल्यामुळे त्याला मुलगी कोणी देत नव्हतं. त्यावेळेस पूर्ण हतबल झालेलो होतो, पूर्णपणे थकलेलो होतो. कुठेच मार्ग सापडत नव्हता. पत्नी खूप सांगायची, की आपण सेवा करू, पण तिच्यावरतीही विश्वास नव्हता. पण शेवटी म्हणतात ना, की महाराजांना ज्यावेळेस आपल्याला घ्यायचं असतं, त्यावेळेस महाराज असं काही निवेदन करत असतात आणि असंच झालं. मी खूप थकलो कारण वडील भोळे असल्यामुळे सर्व जबाबदारी माझी आणि लोक मलाच नाव ठेवत होते. "यांनी याचंच बघितलं, याचं सर्व काही झालं, पण भावाकडे बघत नाही." असं सर्वजण बोलू लागले आणि मग मी काय केलं, की पत्नीने सांगितल्याप्रमाणे आम्ही कुलदेवतेच्या मान-सन्मानाला गेलो. तिथे मान-सन्मान ही खूप छान झाला. जिथे-जिथे आम्ही जात होतो, तिथे-तिथे महाराज आमच्या सोबत होते. आम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये जाऊ, तर महाराज आमच्या सोबत असायचे. कुठेही थांबू, तिथे महाराज असायचे. एवढंच काय, तर आम्ही तुळजापूरमध्ये गेलो ना, तर तिथे कुणाचीच ओळख वगैरे काहीच नव्हतं. तर तिथे देखील आम्ही डायरेक्ट श्री स्वामी समर्थ जे आपलं दुकान आहे, भांडार, फुल भांडार श्री स्वामी समर्थ, त्यापुढे जाऊन उभा राहिलो आणि तिथे महाराजांचा मंत्र चालू होता. खूप आनंद झाला. त्यांना सर्व काही विचारलं. मग त्यांनी राहण्याची वगैरे सोय आम्हाला सर्व काही सांगितली. आम्ही मग तिथे राहायला वगैरे गेलो. तिथे मान-सन्मान केला, घरी आलो आणि मग आम्ही प्रश्नोत्तर करायला पत्नीच्या आग्रहाने प्रश्नोत्तर करायला मठामध्ये गेलो. प्रश्न-उत्तर केल्यानंतर तिथे त्यांनी आम्हाला 36 नवनाथ पारायण करायला सांगितले. त्यानंतर गुरुचरित्र पारायण, दुर्गास्तुतीचे पाठ असे खूप सारे पारायण आम्हाला त्यांनी करायला सांगितले आणि मग मी ते करायला तयार झालो होतो. कारण मला कुठेच मार्ग सापडत नव्हता. माणूस पूर्णपणे थकतो त्यावेळेस काही करायला तयार होत असतो आणि मग मी ते करायचं ठरवलं आणि आमच्या घरामध्ये नाथांची सेवा ही पहिल्यापासून होती. कारण आमच्या घरी नाथांची काठी आहे. जी काही आपली काठी उभा राहते, ती काठी आमची मढीची काठी आम्हाला आहे. त्यामुळे नाथकृपा आमच्यावरती आहे. त्यामुळे मला नाथांचं थोडंफार वेड अगोदरच होतं. त्यामुळे मग मी हे पारायण करायचं ठरवलं आणि हे पारायण झाले आणि स्वामी भक्तांनो, खूप आनंदाची गोष्ट अशी झाली, की पारायण वगैरे सर्व झालं. महाराजांच्या कृपेने भावाचं लग्न झालं. सर्व काही जुळून आलं. भावाचं लग्न एकदम व्यवस्थितपणे पार पडलं. कुठेच कुठलाच प्रॉब्लेम आला नाही, पैशाचा कशाचा. त्यानंतर आम्ही जागरण देखील केलं. सर्व काही व्यवस्थित झालं आणि मग मला महाराजांवरती प्रचंड विश्वास बसला. मी स्वामींची सेवा आता करायला लागलो. जरी काही सेवा केली नाही, तरी मनामध्ये श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपोआप जप येऊ लागला आणि त्याचमधलं प्रेमानंद महाराज यांचेही प्रवचन मी ऐकायला लागलो. त्यामुळे माझ्यामध्ये हळू बदल व्हायला सुरुवात झाली.
मी पूर्णपणे नास्तिक होतो तो आस्तिक व्हायला माझी सुरुवात झाली. मी महाराजांवरती विश्वास बसला आणि स्वामींची सेवा माझ्या याच्यामध्ये आली आणि मी करू लागलो. स्वामी भक्तांनो, स्वामींची सेवा केल्यानंतर काय मिळतं हे मला कळालं. त्यानंतर महाराजांवरती जो विश्वास होता त्या विश्वासाने आम्ही म्हणजे आम्हाला प्लॉट घ्यायचा होता, पण प्लॉट काही होत नव्हता. त्या प्लॉटसाठी आम्ही महाराजांकडे साकडं घातलं आणि महाराजांच्या कृपेने खरंचच प्लॉट देखील स्वामींनी आमचा करून घेतला. त्यामुळे म्हणजे मला असं वाटत नव्हतं की हे स्वामींनी केलं. त्यावेळेस काय झालं की माझा म्हणजे त्यावेळेस देखील असं वाटत होतं की माझ्यामुळे झालं असं माझ्यामध्ये थोडासा अहंकार आला होता. म्हणून काय झालं की मी सेवा करायचं थांबवलं होतं. म्हणून जसं स्वामींनी माझी परीक्षाच बघितली. मी 8 दिवस झाले सेवा करत नव्हतो आणि आमची रजिस्ट्री देखील होत नव्हती. रजिस्ट्री होतच नव्हती. काही ना काही कारणास्तव ती थांबत होती. आम्ही एक दिवस मग असंच मी खूप वैतागलो सुट्ट्या घेऊ आणि रजिस्ट्री काही होत नव्हती. मग गुरुवारचा दिवस होता. मी काय केलं की सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली. आता म्हटलं आज सेवा करूया म्हणून सेवा करायला बसलो आणि स्वामी चरित्र वाचत होतो. शेवटचा अध्याय चालू होता. त्याच दरम्यान मला फोन आला की साहेब आलेले आहे आणि रजिस्ट्रीसाठी तुम्ही लगेच येऊन जा. 10 मिनिटात होऊन जाईल कारण ते नंतर पुन्हा येणार नाही असं म्हटले. त्या क्षणी मी महाराजांपुढे नतमस्तक झालो की ही सर्व काही तुमचीच कृपा आहे हे मला तुम्ही दाखवून दिलं आणि मी नतमस्तक होऊन लगेच रजिस्ट्रीसाठी गेलो आणि गुरुवारीच माझी रजिस्ट्री झाली. हा देखील स्वामींनी खूप मोठा अनुभव त्या दिवशी मला दिला. हा अनुभव देखील आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आज आमच्या घरामध्ये पूर्ण वातावरण हे स्वामीमय आहे. माझ्या ज्या काही मुली आहेत त्या देखील स्वामींच्या खूप निस्सीम भक्त आहे. त्या स्वामींना स्वामी आजोबाच म्हणतात. स्वामींची ते देखील सेवा करतात. पत्नी ही खूप सेवा करते आणि माझी तोडकी-मोडकी थोडीफार जी काही सेवा आहे ती महाराजांच्या चरणी मी रुजू करतो आणि स्वामी ती सेवा माझ्याकडून करून घेतात. माझं मन चांगलं आहे त्यामुळे असं माझ्यासोबत स्वामींनी केलं असावं असं मला वाटतं. स्वामी भक्तांना तुम्हाला आता एकच सांगावसं वाटतं, भले तुम्ही महाराजांची सेवा करू नका, काहीच करू नका. फक्त तुमचं मन व्यवस्थित ठेवा. तुमच्या नशिबात नसलं तरी तुम्हाला देव देतो. कारण कर्म हे चांगले असल्यानंतर मनाविषयी कुणा विशेष कपट भावना नसली तर महाराज बरोबर आपल्याला सर्व काही देतात. कारण तुम्ही जर पंडितांना पत्रिका दाखवली तर ते वेगळंच सांगतात आणि आपण जर सेवेत असो, सेवा करत असो, मन चांगलं असेल तर वेगळंच काही घडत असतं. असंच माझ्या बाबतीत झालं आहे. मी माझ्या अनुभवावरून तुम्हाला हे सांगत आहे. मी मनाचं काहीच सांगत नाही. माझा जो अनुभव होता तोच मी तुम्हाला आता सांगितला आहे. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. मी आता स्वामींना कधीच विसरणार नाही. माझ्या मुखातून असंच स्वामींनी खूप सेवा करून घ्यावी, प्रत्येकाला दुःखातून मुक्त करावं, प्रत्येकाच्या अडचणी दूर करावा हीच स्वामींचरणी प्रार्थना करतो आणि मला आलेला अनुभव येथेच संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.